नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता नवी तारीख आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. 31 डिसेंबरला राज्यातलं महायुती सरकार कोसळणार आणि परत एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार. आपलं सरकार येणार आहे आणि मग एकेकांना बघून घेऊ वगैरे वगैरे असल्या धमक्या आदित्य ठाकरे आत्तापासून द्यायला लागलेले आहेत. गंमत अशी आहे की समोर खोडी पोरं उभी करायची कॅमेरा घेऊन आणि त्यांच्यासमोर वाटेल ते बरळायचं किंवा आपणच त्यांना प्रश्न लिहून द्यायचे आणि आपणच त्याची जाहीरपणे उत्तरं द्यायची. या पलीकडे काही होत नाही. तसं नसतं आणि खरोखर समोर पत्रकार उभे असते तर सरकार कधी पडणार ते बाजूला ठेवा. तुमच्या जवळचे असलेले रोमिन छेडा नावाचे जे लाडके सहकारी आहेत त्यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. ती का केली आणि रोमिन छेडा यांना तुमचे निकटवर्तीय का मानलं जातं असा प्रश्न समोरच्या पत्रकारांनी विचारला असता. पण असा कुठलाही प्रश्न आदित्य ठाकरेंना कोणीही विचारत नाही. कशाला विचारेल? बरं, आदित्य ते रोमिन छेडा सोडून द्या. काल परवा ईडीकडून तुमच्या माजी महापौर पेडणेकर त्यांची एक तपासणी झाली. आधीचं समन्स मिळालं होतं तरी त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. नंतर त्यांना वेळ वाढवून दिला. त्याप्रमाणे त्या बॉडीज वॅक्स प्रकरणात गेलेल्या आहेत. चौकशी झालेली आहे आणि चौकशी परत चालू राहणार आहे. तर मग तुमच्या अत्यंत विश्वासू अशा माजी महापौर पेडणेकर यांना ईडीचे समन्स का आलं? त्यामध्ये काय घोटाळा आहे? बॉडी बॅग्सचं प्रकरण काय आहे? खिचडी घोटाळा काय आहे? संजय राऊत यांच्या नात्या गोत्यांना किंवा मित्रांना, परिचितांना, जवळच्यांना खिचडी घोटाळ्यातले पैसे परस्पर कसे मिळाले? हे असे शेकडो प्रश्न आहेत विचारण्यासारखे. पण तुम्ही एकदा तरी आदित्य ठाकरेंना समोर जी खुडी पोरं कॅमेरे आणि माईक घेऊन उभी असतात त्यापैकी कोणी असे खरोखरीचे प्रश्न विचारलेले तुम्ही बघितले का? एकनाथ शिंदे अमुक म्हणाले, संजय शिरसाट तमुक म्हणाले, असले प्रश्न विचारले जातात. पण ज्या प्रश्नांना खरोखर अर्थ असतो आणि ज्याची उत्तरं आदित्य ठाकरेंना देताना दमछाक होईल असा एकही प्रश्न त्यांना विचारला जात नाही. आणि विचारला तर मी आत्ता त्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. मी या विषयापुरतं थोडक्यात हे पोरगं माजी मुख्यमंत्र्यांचं हे पोरगं पत्रकारांना काय सांगतं, नाही नाही पोर्शन बाहेरचा प्रश्न विचारू नका. आदित्य ठाकरे हे पोरकट मी का म्हणतो की ते नेहमी थोडा वेडा वाकडा प्रश्न अडचणीत आणणारा असला की तो प्रश्न विचारू नका. आत्ता मी त्याच्यावर बोलणार नाही. आजची पत्रकार परिषद यासाठी आहे. थोडक्यात शाळेतली पोरं आपण पूर्ण उत्तरपत्रिका लिहू शकलो नाही किंवा सगळी प्रश्नपत्रिका सोडवली नाही की जो बचाव मांडतात तसला बचाव आदित्य ठाकरे मांडत असतात की विषय प्रश्न पोर्शन बाहेरचा आहे. हा अभ्यासक्रमात हा विषयच नव्हता. तुम्ही कसा विचारता? म्हणजे गंमत बघा मित्रांनो, की अभ्यासक्रम हेच ठरवणार आणि यांनी ठरवलेल्या अभ्यासक्रमात समोरच्या पत्रकारांनी यांना आवडते प्रश्न विचारले पाहिजेत आणि मग त्या आवडत्या प्रश्नामध्ये रोमिन छेडा येत नाही. मुंबईत माणसं कोविड काळामध्ये ऑक्सिजन अभावी तडफडून मरत होती. ऑक्सिजन बेड नव्हते. ऑक्सिजन बेड असतील तर जी इस्पितळं होती त्या इस्पितळामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वेळच्या वेळी होत नव्हता. अशा वेळेला जिथे इस्पितळं आहे तिथेच ऑक्सिजन जनरेट करणारे प्लांट उभे करायचे, प्रकल्प उभे करायचे आणि त्यायोगे जिथल्या तिथे ऑक्सिजनचा पुरवठा होईल अशी व्यवस्था करायची. यासाठी करोडो रुपये मंजूर करण्यात आले आणि फटाफट देण्यात आले. कोणाला खेळणी विकणारं किंवा कसलं फालतू दुकान चालवणारा माणूस हा रातोरात ऑक्सिजनचा जनरेशन करणारा, प्लांट बनवणारा होऊन गेला रोमिन छेडा नावाचा माणूस. कारण
तो चंद्रयान पण आदित्य ठाकरे हे उद्या केंद्रात मंत्री असतील आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान असतील तर त्या रोमिन छेडाला चंद्रयान मंगळयान बनवण्याचं सुद्धा टेंडर दिलं जाईल. कारण आदित्य ठाकरेंचा मित्र आहे. त्याला चंद्रयान काय मंगळयान काय अपोलोयान काय काहीही बनवता येतं. त्याला देऊन टाका टेंडर. तसा हा रोमिन छेडा नावाचा माणूस, त्याला किती 17-16 काहीतरी वेगवेगळ्या इस्पितळामध्ये किंवा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प उभे करण्याचे टेंडर देण्यात आले. आणि त्यातले उभे किती राहिले, प्रत्यक्षात त्यातून किती ऑक्सिजन पुरवला गेला याचा काही कुठे हिशोब नाही आहे. आणि म्हणून याचा शोध घेत जेव्हा ईडी किंवा तुमची आर्थिक गुन्हे शाखा गेली तेव्हा लक्षात आलं की प्लांट उभा राहिला की नाही ह्याचा पत्ता नाही. कागदावर सगळं झालं आहे आणि कागदावर बिलंसुद्धा पास झाली आहेत आणि पैसेसुद्धा गेलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कालखंडामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये आज महापालिकेचा कारभार चालतो. त्याच्यामध्ये कोणी किती टक्के घेतले हे भाषणामध्ये ओरडून सांगणारे आदित्य ठाकरे हे त्यांच्या संबंधातल्या लोकांवर आणि थेट त्यांच्याकडे अंगुली निर्देश करणाऱ्या विषय पोर्शन बाहेरचा म्हणून पळ काढतात. आणि कोणी मराठी पत्रकार त्यांना याविषयी प्रश्न विचारत नाही. केवळ तेवढाच विषय नाही आहे, विषय त्या आता दिशा सालियन आणि तुमच्या सुशांत सिंग राजपूत आलेला आहे. आणि त्याच्यात हस्तक्षेप याचिकासुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. म्हणजे हे प्रकरण आपल्यावर शेकणार याचा अंदाज आदित्य ठाकरेंना आलेला आहे. पण त्याविषयी चकार शब्द बोलण्याची त्यांची तयारी नाही. आणि त्यांच्यासमोर असा प्रश्न विचारण्याची हिंमत मराठी पत्रकारिता गमावून बसलेली आहे. आणि म्हणून सगळ्या सोशल मीडियामध्ये गेल्या 2-4 आठवड्यापासून 2 महिन्यापासून सुशांत सिंग राजपूत सलियन हा विषय गाजतोय. पण आदित्य ठाकरेंना त्याविषयी तुम्ही हस्तक्षेप याचिका का केली असा प्रश्न एकाही पत्रकाराने विचारलेला नाही. 10-12 वेळा तरी आदित्य ठाकरे त्यानंतर पत्रकारांसमोर आलेले आहेत. पण कोणीही विचारलं नाही की या विषयात तुम्ही हस्तक्षेप याचिका का केली. कोणीही विचारत नाही की रोमिन छेडा हा तुमचा निकटवर्ती मानला जातो, त्याला आता तर अटक झाली, याच्यापूर्वी नुसते आरोप होत होते. तो रोमिन छेडा हा तुमचा मित्र आहे का, तो तुमचा सहकारी आहे का, तो तुमचा निकटवर्ती आहे का, आणि त्याला अटक झाली, त्याविषयी तुमचं मत काय आहे. सुप्रियाताईंनी आज साडीला कमरेला असा रुमाल खोचला होता, किंवा एकनाथ शिंदे यांच्या दाढीमध्ये 3 केस पांढरे आहेत, याविषयी आदित्य ठाकरे तुमचं मत काय आहे, असं जे फार मोठे गंभीर प्रश्न विचारणारे पत्रकार आहेत ते रोमिन छेडा नावाचा तुमचा मित्र आहे का. आणि तुम्ही पर्यावरण मंत्री आणि तुमचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या रोमिन छेडाला हे इतके ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे पैसे देण्यात आले का, टेंडर देण्यात आले का, हा प्रश्न कोणी विचारलाय का. नाही विचारला. कसा विचारणार मित्रांनो. खाल्लेल्या मिठाला जागावं लागतं. आजची बहुतांश मराठी पत्रकारिता ही आदित्य सॉल्ट प्लांट म्हणून आलेल्या मिठाला जागत असते. आणि म्हणून आदित्य ठाकरेंना हा असला प्रश्न कोणीही विचारत नाही. बाकी कारवाया कुठच्याही चालवत, ईडीबद्दल आदित्य ठाकरे ईडीबद्दल बोलणार, आदित्य ठाकरे CBIवर बोलणार, आदित्य ठाकरे NIA बद्दल बोलणार, आदित्य ठाकरे काय म्हणतात ते इन्कम टॅक्सबद्दल बोलणार. पण ज्या प्रकरणात ते गुंतलेले आहेत किंवा माजी महापौर पेडणेकर मॅडम गुंतलेले आहेत त्याबद्दल चकार शब्द कोणी विचारणार नाही. तुमच्या दुसऱ्या त्या लाडक्या पत्रकारांच्या सुषमा अंधारे हे बाकीच्यांची संस्कृती वगैरे काढतात, पण तो बीडचा माजी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्याच्यावर देहविक्रयाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले, तो तुमचा
कोणीतरी भाऊ किंवा नातलग लागतो किंवा परिचित लागतो, तर त्याच्याविषयी सुषमा अंधारेंना कोणी प्रश्न विचारले का? नाही विचारणार. आदित्य सॉल्ट प्लांट, आदित्य नावाचं मीठ खाणारी ही सगळी पत्रकारांची जमात आहे. तुम्ही आम्ही टाटा सॉल्ट किंवा आणखीन काहीतरी वापरतो, पण मराठी पत्रकारितेमध्ये आजकाल आदित्य सॉल्ट प्लांटचं मीठ खाण्याची एक पद्धत आलेली आहे. पत्रकारितेच्या कोर्समध्ये बहुधा कायम आदित्य मीठ खा असं सांगितलेलं असावं. म्हणूनच रोमिन छेडा यांना काल परवा अटक करण्यात आली, तरी कोणीही आदित्य ठाकरेंना हा प्रश्न विचारला नाही किंवा संजय राऊतांना सुद्धा विचारलेला नाही. अर्थात संजय राऊतांना मिठाचा प्रश्न विचारला तर ते साखरेबद्दल बोलणार, आणि साखरेबद्दल प्रश्न विचारला तर ते अमोनियाबद्दल बोलणार, आणि ऑक्सिजनचा प्रश्न विचारला तर ते आणखीन कुठल्या तरी वायूबद्दल बोलतील. ही छान पत्रकारिता चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हळूहळू करत ह्या सगळ्या आर्थिक गुन्हे वगैरे, कोविड काळातले घोटाळे, 2.5 वर्ष महाविकास आघाडी सत्तेत असतानाचे डझनावारी घोटाळे हळूहळू करत आता सपाटीवर यायला लागलेले आहेत. त्याच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत, त्यातले पुरावे गोळा करण्यात आलेत, आणि पुरावे नसते तर रोमिन छेडा नावाच्या व्यक्तीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली नसती. महाविकास आघाडी असती तर एवढ्या पुराव्यावर फाशीच दिला असतं. तुम्हाला आठवतं ना, संजय राऊतांनी एक तासभर पत्रकारांची सभा घेतली, क्लास घेतला, कोचिंग क्लास घेतला, आणि नो क्वेश्चन आन्सर असं म्हणून पत्रकारांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावल्या. तरी संजय राऊतांचं भाषण आणि शिवीगाळ यालाच पत्रकार परिषद म्हणून लाईव्ह दाखवण्यात आलं होतं. आठवतं ना तुम्हाला? 15 फेब्रुवारी 2022. त्यातला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. तर तुम्ही केलेल्या आरोपातून काय सिद्ध झालं? तुमचे लाडके संजय पांडे नावाचे पोलीस अधिकारी हे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून आणले, ज्यांनी चर्मकार घोटाळा शोधून काढला होता. इतके ते आर्थिक गुन्हे क्षेत्रातले जाणकार होते. तरी त्या संजय पांडेंना किरीट सोमय्या विरोधात तुम्ही दिलेल्या सगळ्या केलेल्या आरोपाचा एकही पुरावा का सापडू शकला नाही? तुमचं सरकार, तुमचे पोलीस आयुक्त आणि तुम्ही केलेले आरोप, तुम्ही बदली करून आणलेले पोलीस अधिकारी आयुक्त, त्यांनाही किरीट सोमय्या विरुद्ध एक बारीक धागा का सापडत नाही? आणि तुमच्या सगळ्यांच्या विरोधातले पुरावे, महापौरापासून युवराजापर्यंत सगळ्यांच्या विरोधातले पुरावे कसे काय मिळतात? हा प्रश्न संजय राऊतांना कोणी विचारलाय का? नाही. आता तर अनिल थत्तेंना सुद्धा संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद म्हणजे जुलाब वाटायला लागलेला आहे. 2 वर्षापूर्वी संजय राऊत यांचं गुणगान करण्यासाठीच अनिल थत्तेंनी एक चॅनेल यूट्यूब सुरू केला. आज त्यांना सुद्धा संजय राऊतचं कौतुक करायची लाज वाटायला लागलेली आहे, त्याची दुर्गंधी यायला लागली आहे. पण मराठी पत्रकारिता मात्र बासुंदी खाल्ल्यासारखं रोज सकाळी संजय राऊत यांना कव्हरेज देत असते. असो, मुद्दा इतकाच आहे की रोमिन छेडा याला अटक झाल्यानंतर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना कुठलाही प्रश्न का विचारू नये? नाही, आदित्य ठाकरे आता कोकणाच्या दौऱ्यावर निघाले आणि आता 31 डिसेंबरला हे सरकार जाणार म्हणजे जाणारच, आणि आता आपलं सरकार येणार आहे. हे सरकार कसं येतं हे तरी आदित्य ठाकरेंना माहिती आहे का? 200 आमदारांची बेरीज पलीकडे असताना तुम्ही सरकार कसं बनवणार? त्याचे नाही. सुप्रीम कोर्ट आणि कोर्टाच्या कायद्यातून कोणतरी अपात्र ठरणार याच्यावर इतका जबरदस्त विश्वास आहे की आपल्या नाकाखालून सरकार गेलं, आपल्या नाकाखालून आमदार गेले तरी यांना पत्ता नाही आहे. आणि हे सरकार बदलणार आहेत आणि आपलं सरकार येणार आहे
आणि बघा आता एकेकांना कसा धडा शिकवतो. अरे त्यांना धडे शिकवायचं सोडून द्या. एक एक पाऊल टाकत तुमच्या निकटवर्तीयांपर्यंत, तुमच्या दरवाजापर्यंत, तुमच्या कुंपणापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा ईडी येऊन पोहोचलेली आहे. तुमच्या लाडक्या महापौरांपर्यंत, माजी महापौरांपर्यंत ईडी येऊन पोहोचली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलिसांची रोमिन छेडापर्यंत येऊन पोहोचली आहे. तर आपल्याला बाहेरच्या मोकळ्या हवेचे किती दिवस शिल्लक राहिलेत याचा विचार करा. आणि हे हवेत बोलत नाही आहे, चाहूल तुम्हालासुद्धा लागली आहे. आणि म्हणूनच ते निलेश ओझा, कोण रशीद खान पठाण यांचे जी याचिका आहे त्यात आपल्याला विचारल्याशिवाय निकाल देऊ नका म्हणून रडत म्हणत तिथपर्यंत हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहेत. त्यामुळे आपले दिवस किती भरलेत याचं भान आदित्य ठाकरेंना आलेलं आहे, फक्त मराठी पत्रकारांना आलेलं नाही. म्हणून जी काय हस्तक्षेप याचिका केली त्याच्याबद्दल चकार शब्द आदित्य ठाकरेंना विचारला जात नाही की रोमिन छेडाबद्दल विचारला जात नाही. आयन रँड, मी नेहमी तिचं एक वाक्य सांगतो. ती म्हणते, तुम्ही सत्य नाकारू शकता, सत्याकडे कानाडोळा करू शकता, सत्य झिडकारू शकता, पण त्या सत्याचे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येत नाहीत, ते भोगावेच लागतात. पत्रकारांना गुंडाळून ठेवलं, पत्रकारिता गुंडाळून ठेवलं, तरीही हायकोर्टात हस्तक्षेप याचिका करावी लागली. हा आयन रँडच्या त्या वाक्याचा धडधडीत पुरावा आहे. तुम्ही घाबरला नसता तर त्या रशीद खान पठाण, निलेश ओझा यांच्या याचिकेबद्दल तुम्हाला चकार शब्द किंवा हस्तक्षेप करायची वेळ आली नसती. पण ती याचिका आपल्याला गोत्यात घालू शकते याचा जो आत्मविश्वास आदित्य ठाकरेंमध्ये आहे त्यातून ती याचिका आलेली आहे. कारण त्यामध्ये इतक्या बारीक तपशिलामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल पुरावे मिळू शकतात याची खातरजमा कोणीतरी आदित्य ठाकरेंना करून दिलेली आहे. कदाचित अजून पेडणेकर किंवा तुमचे कोण रोमिन छेडा यांच्या प्रकरणातली पुरावे आणि धागेदोरे आपल्यापर्यंत येऊन पोचतील याची खात्री नसेल. अन्यथा उद्या त्या विषयात सुद्धा हस्तक्षेप याचिका सुरू होतील. सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सालियन प्रकरणात हस्तक्षेप याचिका केली आहे, तो धीर सुटल्याचं लक्षण आहे. आणि म्हणूनच आत्ता जो कोण रोमिन छेडाला पकडलं किंवा माजी महापौराला ईडीने बोलवलं, यानंतर आपलाही नंबर लागू शकतो. आणि त्यामुळे आपण आत्तापासून हस्तक्षेप याचिका केल्या पाहिजेत याची जाणीव हळूहळू होईल. आणि या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंवर जी काही कारवाई व्हायची ती होईल, पण वस्त्रहरण मात्र मराठी पत्रकारितेचं होणार आहे, मुंबईच्या पत्रकारांचं होणार आहे. की या बातम्या तुम्ही लपवल्यात का, लोक विचारणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही खरं सांगितलं तरीही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कारण आता मराठी पत्रकारितेचं ब्रीदवाक्य झालं आहे, लांडगा आला रे आला, त्या आदित्य आला रे आला एवढीच टिमकी वाजवत बसा, बिघडत काही नाही. आदित्य ठाकरे आज आहेत, उद्या नसतील, परत सत्तेत येतील, सत्तेतून जातील, पण मराठी पत्रकारितेची विश्वासार्हता संपली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पास वो आने लगे जरा जरा असं ते गाणं आहे ना, तशा सगळ्या कारवायांच्या पथकांची पावलं हळूहळू सरकत सरकत मातोश्रीच्या दिशेने पडू लागलेली आहेत. बघूया काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.